प्रश्न आपले वेगळे होतात. पक्ष संघटना, मुस्लिम संघटना, इतर अनेक संघटना आपल्या पाठीचे होतं. एक बौद्ध चेहरा काठ म्हणून दुसऱ्याकडं सगळ्या यांचं हे होतं. मागच्या जेव्हा मतदान तुझे झालं त्याच्यामध्ये ही संख्या होती, पण ह्या वेळेस जर बघितलं तर तुमची जी संख्या आहे ना ती मतदानाची ती फार भाव कमी होते. काय आहे नक्की कारण आहे या मागचं, त्याबद्दल काय सांग? सर्वप्रथम तर मला पराभव मान्य नाही, कारण 2004 मला 22,000 मतदान होतं, 2009 मला 20,000 मतदान होतं, 2014 मला 36,715 हे मतदान होतं. आणि त्याच्यानंतर आज हे इलेक्शन लढत असताना आता मी बघितलं की आमचा हा पीए लोखंडे मार्ग आहे. ह्या पीए लोखंडे मार्गवर ना तुकाराम कातेचं भूत आहे, ना कधी तुकाराम काते आला नाही तिकडे. प्रकाश पत्रकार पीए लोखंडे मार्गवर कधी आज 10 वर्ष त्याने काही काम केलं नाहीये. लोकांचा रोष होता की बाबा ह्याने काम नाही केलं, आम्ही त्याला हे नाही केलं. अशा पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणात ईव्हीएम पॅड, ईव्हीएम मशीन वगैरे याच्यात टेम्परिंग केली असावं. कारण आज आपण बघितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी जे दिग्गज नेते पडले, बाळासाहेब थोरात झाले, नसीम खान झालाय, बच्चू कडू झाले, नाना पटोले झाले. म्हणजे मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता म्हणून ठेवलाच नाही कोणाला. त्यामुळे असं मला फील होत आहे की कुठेतरी ईव्हीएम पॅड, ईव्हीएम मशीन याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात टेम्परिंग झाली असावी. आणि ही लोकशाहीची हत्या आहे, लोकशाहीची ही हत्या आहे. मला असं वाटतं की असं नाही झालं पाहिजे. आणि याच्या भविष्यामध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव हे आंदोलन आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे. वारंवार ईव्हीएमच्या संदर्भात मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आले, पण ईव्हीएम शेवटी मी तर 2004 ईव्हीएमच्या विरोधात मी कोर्टात हे केलेली फाईल 2004 आणि आज पण तेच घडतंय. मग कुठेतरी लोकांची काय आपली कुठेतरी हुकुमशाही वाटते. आज मला सांगा, अख्ख्या देशामध्ये, पूर्ण देशामध्ये हे ईव्हीएम हटाव हे आंदोलन जे वकिलांनी सुरू केलं होतं, पण कुठेतरी गळचेपी केली त्यांची. पण सुप्रीम कोर्टाने पण कुठेतरी आज त्यांनी ऍप्लिकेशन केलं, ते रिजेक्ट करण्यात आलेलं. म्हणजे कुठेतरी लोकशाहीची हत्या झाली हे आपल्याला दिसून येत आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता बघायला गेलं तर विरोधी पक्षनेता ठेवलाच नाही. म्हणजे कुठेतरी असं गडबड झाली आहे मला जाणीव. समर्थकों में भी अक्रोश है, बड़ी संख्या में विधानसभा में समर्थक ने आरटीआई के आपको कितने वो भी अक्रोश में नजर आ रहे हैं. समर्थक लोगों का भी है. पहली बात तो ये पीए लोखंडे मार्ग पे पूरी जमात ने मुझे समर्थन दिया था. आप मेरे को बोलो, जमात ने पूरी समर्थन दिया था. अभी एक पकड़ के चलो, प्रकाश पत्रकार है कि वो पहली बार हम लोग गए थे कि बाबा मशाल को वोट करो, हम लोग खुद जाके गए. एक मैं समझ सकता हूँ कि मशाल को वोट दिया तो मेरे को समझ में आता है, लेकिन पीए लोखंडे मार्ग की जनता तुकाराम काटे, धनुष्यबान को जो बीजेपी से कनेक्ट है तो कभी देंगी नहीं. मतलब बोलने का मतलब ये है कि जो चीज नामुमकिन है वो चीज हुई है, तो ये गलत तरीके से हो गया. यानी कि इसकी वजह से हमको डाउट आ रहा है कि यहाँ पे ये